नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर इकडे आता अबोली ही रमाला फोन करते आणि रमाला म्हणत असते, आई, राणी काकू कुठे आहेत? कधी येणार आहात तुम्ही? त्यावर अगं, त्यांची अचानक तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये नाही येऊ शकणार असं म्हटल्यावर अबोलीला इकडे आता धक्काच बसलेला असतो. अबोली म्हणते, काय? त्यावर रमा म्हणत असते, हो ना, त्यांना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहे. चल चल ठेव आता. असं म्हणून आता रमा इथे फोन ठेवून देते. अबोली ही आता सगळा घडलेला प्रकार ही अजिंक्यला सांगत असते. अजिंक्य आता त्यावर म्हणत असतो की हा सगळा भोसले आणि त्या विजयाचा प्लॅन आहे. अजिंक्य आता म्हणत असतो की आपल्याला ताबडतोब तिथे जावं लागेल. त्यावर अबोली म्हणत असते, सर पण कोर्ट हे चालू आहे ना, मग आपण आता तिथे कसे जाणार? त्यावर अजिंक्य म्हणत असतो, थांब मी काहीतरी करतो. अजिंक्य आता जज साहेबांना म्हणत असतो, ज्यांची साक्ष कोर्टाला द्यायची होती त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे. त्यावर आता विजया म्हणत असते की जज साहेब, हा फक्त कोर्टाचा टाइम वेस्ट चाललेला आहे, बाकी काही सुद्धा नाही. त्या राणीबाई आता इथे येऊन खोटी साक्ष देणार आहेत, त्यामुळे ही लोक वेळ मारून नेत आहेत, बाकीचं काही सुद्धा नाही. अजिंक्य आता जज साहेबांना म्हणत असतो की त्यांची तब्येत खरंच बिघडलेली आहे आणि कोर्टाने आम्हाला पुढची तारीख द्यावी. त्यावर जज साहेब म्हणत असतात की कोर्ट हे दुपारी चालू होईल, तोपर्यंत तुम्हाला जे पुरावे गोळा करायचे आहेत ते तुम्ही करू शकता. असं म्हणून आता अजिंक्य आणि अबोली कोर्टाला वेळ मागून घेतात आणि पुरावे शोधण्यासाठी तिथून निघून जातात. तर इकडे आता अबोली अंकुशला म्हणत असते, सर, राणी काकूंना घेऊन आई आणि राघू ह्या सिटी हॉस्पिटलला गेलेले आहेत. त्यावर अंकुश म्हणत असतो, एवढी महत्वाची आता साक्ष होती आणि साक्षीदाराचं पोट बिघडलं, मला काहीतरी अबोली गडबड वाटते. आणि सिटी हॉस्पिटलमध्ये भोसलेंचा एक मित्र आहे आणि तो डॉक्टर आहे, कारण भोसले हा कोणी आजारी पडलं तर पहिल्यांदा सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करायचा सेकंड ओपिनियन घेण्यासाठी. मला काहीतरी गडबड वाटते अबोली, तू मी आत्ताच्या आत्ता तिकडे निघून जा, नाहीतर राणी काकूंना काहीतरी होईल. त्यावर अबोली म्हणत असते, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही जातो. असं म्हणून अबोली आणि अजिंक्य दोघेही सिटी हॉस्पिटलच्या दिशेने धावत पडत जातात. तर इकडे आता रमा राणी काकू आणि राणी काकांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिथे भोसले डॉक्टरांचा वेश घालून हे रमाला विचारत असतात, काय झालं आहे त्यांना. त्यावर रमा म्हणत असते, यांच्या अचानक पोटात दुखू लागलं आहे. त्यावर भोसले विचारत असतात की काय खाल्लं होतं का. रमा म्हणत असते, पोळी भाजी खाल्ली आहे. राणी काकू म्हणत असतात, रमा वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी कोर्टामध्ये साक्ष देणार आहे. रमा भोसलेंना म्हणत असते, ह्यांना बरं वाटेल ना हो, ह्यांना कोर्टामध्ये साक्ष द्यायचे आहेत. त्यावर आता भोसले म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका की ह्यांना बरं वाटेल. असं म्हणून ते आता त्यांना आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे आता राणी काकूंना भोसले हा ट्रीटमेंट देत असतो. तेवढ्यातच नर्स येते आणि नर्स भोसलेंना म्हणत असते, सर त्यांच्या नवऱ्याला बेशुद्ध केलेलं आहे, पुढे काय करायचं, यांचं काय करायचं. त्यावर भोसले म्हणत असतो, ह्यांचं काय करायचं ते आता विजया मॅडमच सांगतील. असं म्हणून भोसले हा विजयाला फोन करतो. भोसले विजयाला सांगू लागतो की त्यांच्या नवऱ्याला बेशुद्ध केलेलं आहे आणि आता ते गाढ दोघेही झोपलेले आहे. त्यावर विजया म्हणत असते की त्यांना आता कायमचं झोपून टाकायचं. भोसले म्हणू लागतो की त्यांना आता फायनलीच इंजेक्शन देतो. हे सर्व आता राणी काकू ऐकत असतात. राणी काकूंनी हे भोसल्यांचं बोलणं फोनवरचं ऐकून त्या तिथून पळ काढतात आणि बाहेर निघून जातात. भोसले आता इकडे राणी काकूंना शोधत असतो. भोसलेंना आता इथं टेन्शन आलेलं असतं की आता ही तर बाहेर गेली तर आपला प्लॅन सगळा आता फसणार आहे. राणी काकू आता तिथेच खॉटच्या खाली लपलेले असतात. त्यांच्या पोटात खूप दुखत असतं, त्यामुळे त्या तसाच भिंतीचा आधार घेऊन बाहेर येतात आणि भोसले हा त्यांना शोधण्यासाठी बाहेर गेलेला असतो. तर इकडे आता अजिंक्य आणि अबोली हे हॉस्पिटलमध्ये यायला निघालेले असतात. अबोली अजिंक्यला म्हणत असते की सर मला काहीच कळत नाहीये, मी आईंना फोन करते. आता रमाने फोन हा घरामध्येच ठेवलेला असतो आणि रमाचा फोन ही नीता रिसीव्ह करते. अबोलीला वाटत असतं फोन हा राघूनेच रिसीव्ह केलेला आहे. आता नीता ही सगळं बोलणं तिचं ऐकत असते आणि अबोली म्हणत असते, तुम्ही घरामध्ये सतर्क राहा, भोसलेंची माणसं तुम्हाला त्रास देतील, आम्ही सिटी हॉस्पिटलला निघालेलो आहे. तेवढ्यातच तिथे शरद येतो आणि नीताच्या हातून मोबाईल खाली पडतो.
इकडून आता नीता फोन कट करते आणि शरदला म्हणत असते किती मूर्ख आहे हो तुम्ही. त्या अबोलीचा फोन होता. तर इकडे आता भोसले हा राणी काकूंना शोधायसाठी बाहेर आलेला असतो. राणी काकू आता ह्या रूम मधून बाहेर येतात आणि बाहेर येऊन बसतात. तेवढ्यातच त्यांना पुढे रागू दिसते. रागूला हाक मारणार तेवढ्यातच भोसले पुन्हा त्यांना पाहतो आणि त्यांना बेशुद्ध करतो. भोसले आता राणी काकूंना घेऊन हा रूम मध्ये आलेला असतो. त्यावर राणी काकू म्हणत असतात सोडा मला. भोसले म्हणत असतो हो सोडणारच आहे, पण कायमच आता तुम्हाला सोडणार आहे. तुम्ही आता त्या गोष्टीची अजिबातच चिंता करू नका. सोडलं की परत नाही यायचं असं म्हणून आता भोसले हा राणी काकूंना विष पाजत असतो आणि म्हणतो हे एकदा पिलं की डायरेक्ट ढगात. तर इकडे आता अबोली आणि अजिंक्य हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. रमा अबोलीला विचारते कोर्टामध्ये काय झालं. त्यावर अबोली म्हणत असते की आई मी तुम्हाला सगळं सांगते, पण आता थांबा. राणी काकू कुठे आहे. त्यावर आता रमा ही राणी काकू कुठे आहेत ते दाखवते आणि अजिंक्य आणि अबोली दोघेही राणी काकूंना शोधण्यासाठी आता त्या दिशेने धावत असतात. अबोली आणि अजिंक्य दोघेही त्या वॉर्डमध्ये आलेले असतात, पण त्यांना राणी काकू कुठेही दिसत नाही. दोघेही शोधाशोध सुरू करतात. आता अजिंक्यला राणी काकूंच्या बांगडीची काच सापडते. अजिंक्य अबोलीला म्हणू लागतो की राणी काकूंच्या जीवाला धोका आहे आणि आपल्याला त्यांना वाचवायलाच पाहिजे. असं म्हणून अजिंक्य आता तिथून बाहेर पडतो. पुन्हा ते बाहेर येतात आणि अजिंक्यला टेबलाजवळ अजून एक काच सापडते. कुठे कुठे काचा पडलेल्या आहेत त्या पाऊलवाटेवरती राणी काकूंना ते दोघ जण शोधत असतात. दोघे जण रूम मध्ये पोचतात खरे, पण त्यावेळेला राणी काकूंची अवस्था खूप विचित्र अशी झालेली असते. अबोली आता अजिंक्यला म्हणत असते सर यांना विष दिलेलं आहे आणि काहीही करून त्यांच्या पोटातून आपल्याला विष काढलंच पाहिजे. असं म्हणून राणी काकूंना आता ते दोघ जण बाहेर घेऊन येणार तेवढ्यातच भोसले बाहेरून दाराला कुलूप लावतात. अजिंक्य बाहेर ओरडत बसतो की दार उघडा, पण कोणाचंही लक्ष नसतं. भोसले आता तिथून निघून जातात. अबोली आणि अजिंक्य दोघेही हताश होतात आणि राणी काकूंना कसं वाचवायचं याचा विचार करत असतात. अजिंक्य आता रागूला फोन करतो आणि रागूला म्हणू लागतो आम्ही इकडे अडकलेला आहे आणि मी तुला लोकेशन पाठवतो, तू त्या लोकेशनवरती ये. राणी काकू इथेच आहेत. रागू ठीक आहे म्हणते आणि रमाला सांगू लागते की ते दोघे जण रूम मध्ये अडकलेले आहेत. मला त्यांना जाऊन सोडवायला पाहिजे, तू जरा इथेच बस. अबोली आता म्हणत असते की थांबून चालणार नाही आणि ती आता तिथलं मीठ आणि पाणी घेते आणि राणी काकूंना पाजायला लागते. अबोलीला असं वाटत असतं की हे पाणी पाजल्यानंतर त्यांच्या पोटातून विष हे बाहेर पडेल. अबोली आणि अजिंक्य हे सगळं करण्यामध्ये आता यशस्वी होतात आणि राणी काकूंच्या पोटातून सगळं विष बाहेर पडतं आणि त्या शुद्धीवरती येतात. अबोलीकडे सांगत असते राणी काकू हार मानू नका, कोर्टात जायचं आहे की नाही. त्यावर रागूही बाहेर येते आणि अजिंक्यला म्हणत असते अजिंक्य सर बाहेरून लॉक आहे. त्यावर अजिंक्य म्हणत असतो काहीतरी घे आणि ते लॉक तोड. रागू आता लॉक तोडते आणि अबोली आणि अजिंक्य दोघे मिळून आता राणी काकूंना हॉस्पिटलच्या दिशेने बाहेर घेऊन जातात. राणी काकूंची तब्येत अजिबात बरोबर नसते. आता राणी काकूंना ते दोघेही व्हीलचेअरवर बसवतात. अबोली म्हणत असते की त्यांची माणसे बाहेर असतील ना. त्यावर आता अजिंक्य हा खूप मोठी युक्ती लढवतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये दुपारची वेळ झालेली असते. अजूनही साक्षीदार आला नाही म्हणून केस क्लोज होण्याच्या मार्गावरती असते. फुलवाचं लक्ष आता जातं तर अबोली राणी काकूंना घेऊन कोर्टामध्ये आलेली असते. आता मात्र हे सगळं बघून विजयाच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते. अबोली सगळ्यांना सांगत असते मी राणी काकूंना घेऊन आलेली आहे. विजय आता भोसलेंना फोन करते आणि म्हणते की ही कशी काय राणी इकडे आली. त्यावर भोसले म्हणत असतात की राणी तिकडे यायची आहे तर येऊ देत. अजिंक्य वकील माझ्या ताब्यात आहे. वकील तर कोर्टामध्ये आला नाही तर केस कशी होणार असं भोसले विजयाला म्हणत असतो. त्यावर विजया म्हणत असते काहीही कर पण तो वकील कोर्टामध्ये पोचलाच नाही पाहिजे. इकडे भोसलेंच्या माणसाने हा अजिंक्यला खूप मारहाण केलेली असते. इकडे जज सांगत असतात की ह्या केसचे वकील इथे आले पाहिजेत. वकील आल्याशिवाय आपल्याला पुढे काहीही करता येणार नाही. अबोली म्हणत असते सर आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा. विजया त्यावर म्हणत असते आमच्याकडे कोणताही वेळ नाहीये. जज आता काही निर्णय देणार तेवढ्यातच अजिंक्य तिथे येतो आणि अजिंक्य म्हणत असतो मी आलेलो आहे. मी ही केस लढणार. अजिंक्यची अवस्था आता इथे बरोबर नसते तरी पण अजिंक्य कोर्टामध्ये येतो आणि केस लढण्यासाठी
मी तयार आहे. आता विजयाही अजिंक्यला पाहून खूप घाबरलेली असते. अजिंक्यच्या बाजूने पूर्णपणे केस ही गेलेली आहे आणि अंकुश हा या केसमधून निर्दोष सुटणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.